नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन.com मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज ॲग्रोवन.com मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर रब्बी हंगामातील हरभरा पीक, त्यावरील पडणारे रोग व त्यावरील नियंत्रण किंवा त्यावरील औषधी उपाय. आता मित्र, ज्यावेळेस आपण रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याची पेरणी करणार आहोत तर हरभऱ्याचं पीक हे किडीला खूप संवेदनशील आहे आणि विशेष करून हरभऱ्यामध्ये किडीच्या अंतर्गत जवळपास 40 ते 50% नुकसान आपलं होतं. आता मित्र, जी ॲग्रोवन.com मराठीने ही जी काही सिरियल हंगामावाईज लावलेली आहे किंवा कुठल्या हंगामामध्ये कुठलं पीक केलं त्यावर कुठले रोग पडतात तर त्यावर आपले नियंत्रित उपाय काय असले पाहिजे या अनुषंगाने ही पूर्ण सिरियल आपण रब्बी हंगामामध्ये, उन्हाळा हंगामामध्ये आणि खरीप हंगामामध्ये पुरी करून घेणार आहोत. आता मित्र, ज्यावेळेस आपण हरभऱ्याची पेरणी करतो तर त्यावेळेस आता हरभरा कसा लावला पाहिजे किंवा त्याची लागवड कशी केली पाहिजे, त्याच्यावर बीज प्रक्रिया कशी असली पाहिजे, हरभऱ्याची लागवड किती अंतरात बेडवर कशी केली पाहिजे, सगळ्या गोष्टी मी ॲग्रोवन.com मराठीमध्ये तुमच्यासाठी पाठवून दिलेल्या. आता मुद्दा एवढाच आहे की आपण जे पिकं करतो याच्यावरती जे रोग पडतात याच्यात आपलं जवळजवळ 30% 70% नुकसान होतं. आणि जे काही औषधं आपण वापरतो तर मार्केटमध्ये जाऊन खूप महागडी औषधं आपल्याला घ्यावी लागतात, विनाकारण ती वापरावी लागतात, त्याची मात्रा ॲक्युरेसीमध्ये कळत नाही, त्याच्यामुळे पर्यायाने आपला औषधी खर्च वाढतो. आता प्रत्येक औषध जर घ्यायला गेलं तर 1 मिली 1 रुपयाच्या पुढं पडतं, म्हणजे कमीत कमी 1 मिली 1 रुपया असं एक गणित रासायनिक औषधांचं आहे. आता विचार करा मित्र, जर फवारणीमध्ये जर आपलं समजा औषध जादा गेलं तर निश्चित स्वरूपात आपला तेवढा पैसा वाढतो, पर्यायाने आपला नफा कमी होतो. आणि हीच संकल्पना सुचली म्हणूनसाठी ॲग्रोवन.com मराठीने जे काही पिकं आपण करतो त्यावर जे रोग पडतात त्याच्यावर शाश्वत, एकदम शाश्वत विद्यापीठाच्या रिकमेंडेड अनुसार औषधी उपचार कसा असला पाहिजे या अनुषंगानेच आपण चर्चा करू. आता ज्यावेळेस तुम्ही हरभऱ्याची पेरणी कराल त्यावेळेस साधारणपणे 1 महिन्यामध्ये, म्हणजे पेरणीनंतर 1 महिन्याच्या आत, आता हरभऱ्याला प्रामुख्याने रोग काय पडतात तर सगळ्यात प्रथम घाटे आळी पडते, लहान हिरव्या आळ्या पडतात, त्याच्यानंतर आला तर करपा वगैरे येतो पण शक्यतो हरभऱ्यावरती करपा वगैरे येत नाही. मग आता किडीच्याच माध्यमात आपल्याला फक्त हरभऱ्याला जपावं लागतं. आता हरभऱ्याला पाणी खूप कमी लागतं, पाणी दिलं तर ते उपतं, तो भाग वेगळा आहे. फक्त आज आपण रोगाबद्दल ती चर्चा करणार. आणि म्हणूनसाठी तुम्ही काय करायचं, पेरणी झाल्यानंतर साधारणपणे 1 महिन्याच्या आतमध्ये 5% लिंबोळी अर्काची फवारणी करायची, जी अतिशय स्वस्त आहे. आता याच्यामध्ये बारीक आळ्या, घाटे आळ्या किंवा अन्य प्रकारची कीड, तर ह्या निंबोळी अर्कने त्यांची भूक मंदावते आणि कालांतराने ते मरण पावतात. आता याच्यात समजा निंबोळी अर्कपेक्षाही सोपा उपाय करायचा असेल तर सरळ मार्केटमध्ये जाणे, 10 किलो निंबोळी पावडर घेऊन येणे, ती जवळजवळ 10-20 लिटरमध्ये भिजू घालणे, रात्रभर भिजल्यानंतर ती सकाळी गाळून घेणे आणि साधारणपणे ती 10 किलो भिजवलेली पावडर जर 20 लिटरमध्ये भिजवली असेल तर साधारणपणे त्याच्यात आणखीन 150 लिटर पाणी टाकून फवारून दे, म्हणजे एकराचं काम झालं. म्हणजे ज्यावेळेस आपण निंबोळी अर्कची 5% म्हणा किंवा ही 10 किलो पावडर आणून भिजून घालून म्हणा, तर त्यावेळेस साधारणपणे चांगल्या पद्धतीने या छोट्या आळ्यांचा आणि बाकी जे काय आळ्या निर्माण होणारे, तर जे काही हरभऱ्याचे शेंडे खाणारे, तर ते पूर्णपणे स्टॉप होऊन जातं आणि त्या ठिकाणी किडीपासून तो प्लॉट मुक्त राहतो. आता पेरणीच्या वेळेस दुसरा एक उपाय आहे की आपण किडीच्या रोगाच्या संदर्भात बोलतोय. हरभऱ्याला फक्त किडीच्या माध्यमात, म्हणजे कीटकांच्या माध्यमात त्रास होतो. त्यावेळेस जर आपण पेरणीच्या वेळेस थोडीफार ज्वारीची ताटं त्या रानात टाकून दिली तर पक्ष्यांना बसायला जागा होते आणि पक्ष्यांना एकदा त्यांचं भक्ष्य मिळायला लागलं ते दररोज येऊन त्या ठिकाणी त्या कीटकाचा नाश करतात. याच्यानंतर काय करायचं मित्र, ज्यावेळेस तुम्ही निंबोळी अर्कची फवारणी कराल त्याच्यानंतर साधारण 15 ते 20 दिवस थांबून तुम्ही जर हेलिओकिल जर साधारण 200 लिटर पाण्यामध्ये 200 ml टाकून जर फवारलं तर किडी शक्यतो निर्माण होत नाही. आणि तिसरी फवारणी जी येते ती परत 20 ते 25 दिवसाच्या अंतराने साधारणपणे तुम्ही कॉलॅन्ट्रेनिपोल 18.5 SC, आता हे SC काय आहे, EC काय आहे, WP काय आहे याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. पण जी मात्रा आहे 18.5%, तर ही कॉलॅन्ट्रेनिपोलची एवढीच घ्यायची, याच्यापेक्षा जादा घ्यायचं नाही, स्ट्रेंथन कमी घ्यायचं. ती मात्रा साधारणपणे बघा 200 लिटरला 40 ते 50 ml टाकून जर आपण हे कॉलॅन्ट्रेनिपोल जर हरभऱ्याच्या रानामध्ये साधारण तिसऱ्या फवारणीच्या अंतर्गत फवारलं तर खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट निरोगी राहून चांगलं उत्पादन आपल्याला.
मित्र, रोगाच्या अंतर्गत जर आपण तेवढं सेन्सिटिव्ह राहिलो तर खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम आपल्याला दिसतात आणि विशेष करून जे काही नुकसान आपलं होणार आहे तर ते आपल्याला टाळते. तर मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये आता बघा मित्रांनो, हरभऱ्याच्या बाबतीत जेव्हा रोग पडतो तेव्हा खूप सारे औषधं आहेत, खूप सारे. सगळ्या कंपन्यांनी आपल्या आपल्या परीने आपल्या औषधं तेच कंटेन करून मार्केटमध्ये आणलेली. पण विद्यापीठाच्या रिकमेंडेड अनुसार जर एवढ्या पद्धतीने असं जर औषध वापरलं तर खूप कमी खर्चामध्ये आपलं रब्बी हंगामातील हरभऱ्याचं पीक हे निरोगी येऊ शकतं, म्हणण्यापेक्षा येतं. आणि म्हणूनसाठीच ॲग्रोवन.com मराठीने आज हा जो व्हिडिओ रब्बी हंगामातील हरभऱ्याची लागवड म्हणा, त्यावर पडणारे रोग आणि त्यावर केलेले नियंत्रित औषधी उपचार किंवा उपाय, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंत मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.